वजन कमी करायचं म्हणजे बेचव खावंच लागेल असं जर तुमचंही मत असेल तर नाचणीचे हे नूडल्स आत्ताच ट्राय करा. तुमचा गैरसमज लगेच दूर होईल. विशेष म्हणजे नाचणीचे हे नूडल्स बनवण्यासाठी मी मार्केटच्या कुठल्याही सॉसेसचा अजिबात वापर केलेला नाही आहे. नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. वजन झपाट्याने कमी करण्यासाठी मदत करतं, त्याचबरोबर लहान मुलांसाठी भरपूर पौष्टिक आहे. तर इथे मी केटलमध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळी यायला लागलं की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला छान खदखदून उकळी येऊ द्यायची. आता त्याच कपनी मोजून 1 कप मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता केटल बंद करायची आहे. तुम्ही ही प्रोसेस पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता. माझ्याकडे केटल होती म्हणून मी केटलचा वापर करते आहे. पीठ पाण्यामध्ये छान मिसळून झालं की झाकून काही वेळासाठी बाजूला सोडायचं. इथे आपण नूडल्स बनवण्यासाठी भरपूर भाज्यांचा वापर करतो आहे, जेणेकरून वेट लॉस करण्यासाठी मदत होईल. तसंही भाज्या घातल्यामुळे हे नूडल्स चवीला खूप मस्त लागतात. भाज्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहे. तर इथे मी सर्वात आधी सिमला मिरची पातळ आणि अशी उभी चिरून घेते आहे. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाही चिरू शकता आणि काही भाज्या तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा. पण शक्य असेल तेवढ्या जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा. हे मुलांसाठी सुद्धा भरपूर पौष्टिक आहे आणि वेट लॉस करायचा असेल तरी सुद्धा. तर इथे सिमला मिरची चिरून झाल्यानंतर गाजर सुद्धा मी असं पातळ आणि उभं चिरून घेते आहे. भाज्या शक्य असेल तेवढ्या बारीक चिरण्याचा प्रयत्न करा. मिरची तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता. तुम्ही चिली फ्लेक्स घातले तरीही चालतील. कांदा सुद्धा मी उभा आणि पातळ चिरून घेतलेला आहे. लसूण आपण इथे चॉपरला चॉप करून घेतो आहे. सोबतच मी आलं सुद्धा घातलेलं आहे. यामुळे नूडल्सला चव खूप मस्त येते. तर हे चॉपरला चॉप करून घ्यायचं किंवा ठेचून घातलं ना तरीही चालणार आहे. चला, सर्व भाज्या चिरून झालेल्या आहे. मी इथे पत्ताकोबी सुद्धा पातळ चिरून घेतलेली आहे आणि जी उकड आपण काढलेली होती ती मी 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलेली होती. छान याला आता वाफ बसलेली आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि याला मी मळून घेते आहे. मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ना पाण्याचं आणि पिठाचं, ते योग्य प्रमाण आहे. आपल्याला सारखंच प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं आणि पिठाचं. याला छान मळून घ्यायचं आणि आता याचे मी 2 भाग करून घेते आहे. कारण हा उंडा आपल्याला सोऱ्यामध्ये भरून याचे नूडल्स पाडायचे आहे. तर जाड शेव पाडण्याचा जो साचा असतो ना तोच मी इथे लावलेला आहे. आतमध्ये थोडं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावलं तरीही चालेल. म्हणजे जो उंडा आहे ना तो आतमध्ये चिकटून पडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा दाबून दाबून आतमध्ये भरायचा आहे. एअर गॅप राहायला नको, नाहीतर नूडल्स जे असतात ते मध्ये मध्ये तुटायला लागतात. मी नाचणीचं पीठ 1 कप घेतलेलं होतं. त्यापासून जो उंडा तयार केला तो पूर्णचा पूर्ण उंडा एकाच सोऱ्यामध्ये बसला. मला परत सोऱ्या भरण्याची गरज पडली नाही आणि यापासून जे नूडल्स तयार होतील ते एका व्यक्तीला पोटभर पुरतील एवढे तयार होतात. तर मी इथे स्टीमर जे वापरते आहे ना ते केटलचं स्टीमर आहे. त्यामध्येच मी नूडल्स बनवून वाफवून घेणार आहे. पण तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. एखाद्या चाळणीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. त्यावर असे नूडल्स घालायचे. कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यावर सुद्धा तुम्ही हे नूडल्स वाफवून घेऊ शकता. मार्केटला रेडीमेड सुद्धा नाचणीचे नूडल्स मिळतात, पण भरपूर महाग असतात. त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ताजेच बनवून तयार करू शकता, जे मार्केटच्या नाचणीच्या नूडल्सपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतात. तर बघा, मी एकावर एक नूडल्स घातलेले आहे, पण वाफवल्यानंतर हे वेगवेगळे होऊन जातात. आता स्टीमरला 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे नूडल्स वाफायला ठेवूया. जर तुम्हाला हेल्दी पास्ता खाण्याची आठवण आली असेल ना, तर डिझायनोचा हा पेन्नी पास्ता तुम्ही ट्राय करू शकता. हा 100% ड्युरम व्हीट सेमोलिना पास्ता आहे. ना यामध्ये आर्टिफिशियल कलर आहे ना फ्लेवर्स आहे. वेट लॉस करण्यासाठी आणि लहान मुलांसाठी 100% सेफ आहे. आता जेव्हा केव्हा मला पास्ता खाण्याची आठवण येते, अशा अगारोच्या केटलमध्ये हवं तिथे हवं तेव्हा मी हा पास्ता बनवून खाते. म्हणजे वेट लॉस करत असताना आपल्याला गिल्ट होत नाही की आपण काहीतरी अनहेल्दी खातो आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल Amazonवरून ऑर्डर करू शकता. चला, बोलता बोलता आपले नूडल्स इथे वाफवून तयार झालेले आहे. गरम असताना लगेच याला फ्रीजमधल्या गार पाण्यामध्ये घालायचं किंवा माठामधलं पाणी जर छान गार असेल ना तर त्यामध्येही तुम्ही घालू शकता. गार पाण्यामध्ये घातलं की लगेच हे मोकळे व्हायला लागतात. जसे आपण मार्केटचे विकत आणतो ना तसेच सुटसुटीत आणि मोकळे नूडल्स इथे बनवून तयार होतात. अजिबात तुटत नाही. कारण आपण घरचे नूडल्स जेव्हा बनवतो तर बरेच वेळा तुटून जातात, पण तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक नूडल्स हा विकतच्या मैद्याच्या नूडल्स सारखा अगदी सुटसुटीत मोकळा आणि धागे बघा ना तुम्ही किती लांब लांब असे तयार झालेले आहे. तर ही आहे नाचणीचे नूडल्स बनवण्याची योग्य पद्धती. आता याला बनवायचं कसं ते बघूया. तर आपल्याला जर वेट लॉस करायचा असेल तर इथे आपल्याला ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा लागेल. तर मी इथे 2 चमचे ऑलिव्ह ऑइल गरम केलं. यामध्ये सर्वात आधी लसूण आणि आलं घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं. लसूण आलं शक्य असेल तेवढं जास्त प्रमाणात घाला, छान चव येते. यानंतर कांदा परतायचा आहे. कुठलीही भाजी ओव्हर कुक करायची नाही. हलकीशी परतून घ्यायची. यामध्ये क्रंच असेल तर चवीला छान लागतो.
तर आता ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या एक एक करून घालायचं आहे. गॅस आपल्याला हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. गाजर आणि सिमला मिरची परतायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी सुरुवातीला घातलेली आहे, पण पत्ताकोबी सर्वात शेवटी घाला, कारण पत्ताकोबी लवकर मऊ पडते. जास्त ओव्हरकुक झाली ना तर ती खायला छान लागत नाही, म्हणून आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे. पण भाज्या अगदीही कच्च्या ठेवायच्या नाही, जेणेकरून खूप कचकच लागेल. थोड्याशा शिजल्याही गेल्या पाहिजे आणि थोड्या कच्च्याही असायला हव्या. तिखटपणासाठी मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि घरचा बनवलेला मॅगी मसाला घातलेला आहे. मॅगी मसाल्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरच अवेलेबल आहे. तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलवर सर्च करा किंवा मला कमेंट करा, मी लिंक शेअर करेन. मसाला परतून झाल्यानंतर जे नूडल्स आपण चाळणीवर पाणी निथळून ठेवलेले होते ना, ते यामध्ये घालायचे आहे. सुळसुळीत आणि मोकळे झाले की लगेच चाळणीवर घालायचे आणि याचं पाणी निथळून घ्यायचं. आणि जर तुम्हाला खूप छान मोकळे मोकळे नूडल्स पाहिजे असेल तर काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा, लगेच हे मोकळे होतात. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिसळून घ्यायचं आहे. बघा, इथे आपण हेल्दी नाचणीचे नूडल्स बनवतो आहे, त्यामुळे कुठलेही अनहेल्दी सॉसेस घालून किंवा विकतचा कुठलाही पॅकिंगचा मसाला घालून आपल्याला याला अनहेल्दी बनवायचं नाही आहे, कारण ते वेट लॉस करण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी अजिबात योग्य नाही आहे. आता तुम्हाला इथे घरचा मॅगी मसाला सुद्धा वापरायचा नसेल तर मिक्स हर्ब तुम्ही वापरू शकता, कारण ते सर्वात सेफ ऑप्शन आहे. मिक्स हर्ब म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स सुकवून त्याचं पावडर करून आपल्याला पॅकेटमध्ये विकत मिळतं, जसं आपलं मिंट असतं म्हणजेच पुदिना. तर तशा पद्धतीचेच ते हर्ब असतात, ज्यामुळे पदार्थाला अगदी फास्ट फूड सारखी चव तर येते, पण ते आपल्यासाठी पौष्टिक सुद्धा असतं. आणि सॉसेसपेक्षा कधीही मिक्स हर्ब घालून पदार्थ बनवणे अतिशय सेफ असतं. त्यामुळे तुम्ही पॅकेटचा कुठलाही सॉसेस वेट लॉस करण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी वापरू नका, त्याऐवजी तुम्ही मिक्स हर्बचा वापर करा. तर नूडल्स इथे बनवून तयार झालेले आहे. हलक्या हाताने आपल्याला परतवायचे आहे, जोऱ्या जोऱ्यात परतवू नका. तर ॲज मी तुम्हाला नाचणीची पहिली रेसिपी दाखवलेली आहे, नाचणीच्या अजूनही 5 वेट लॉस रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. यूट्यूबवर रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. लवकरच भेटूया पुढील नाचणीच्या वेट लॉस रेसिपी बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.